गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो आपण बघत होतो जी कन्सेप्ट ती होती बुक कीपिंग आणि अकाउंटन्सीची. बुक कीपिंग अँड अकाउंटन्सीच्या कन्सेप्टमध्ये आपण त्याचे ॲस्पेक्ट्स बघत होतो, फंक्शन्स बघत होतो, कुठली कुठली असतात ती. आपण त्यातली आत्तापर्यंत 4 फंक्शन्स कव्हर केले आहेत. फर्स्ट वॉज क्लासिफाईंग, सेकंड इज कलेक्शन ऑफ डेटा, थर्ड वॉज रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन्स आणि फोर्थ वॉज समरायझिंग. सो आपण आतापर्यंत कुठे पोहोचलेलो तर आतापर्यंत आपण समरायझिंग करून ट्रायल बॅलन्स पर्यंत पोहोचलेलो. आता त्याच्या पुढची 2 फंक्शन्स आपण आज बघणार आहे. फर्स्ट विल बी रिपोर्टिंग आणि लास्ट विल बी इंटरप्रिटिंग. सो फर्स्टली रिपोर्टिंग मध्ये आपण काय करतोय तर आपण फायनान्शियल स्टेटमेंट्स प्रिपेअर करतोय. म्हणजे ट्रायल बॅलन्सचे जे बॅलन्सेस आहेत किंवा ट्रायल बॅलन्समध्ये जे अकाउंट बॅलन्सेस आपल्याकडे आले आहेत त्याचं आपण काय करणार आहे. नाउ वी आर गोइंग टू ट्रान्सफर इट टू द रिस्पेक्टिव्ह फायनान्शियल स्टेटमेंट. ओके, प्रॉमिनंटली तुम्ही जी कॉमनली यूज करणार आहात ते 3 फायनान्शियल स्टेटमेंट्स म्हणजे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि थर्ड विल बी बॅलन्स शीट. ओके, सो तुम्हाला जसं दिसतं इकडे लिहिलंय आपण की आपण काय करतो, आपण जे आपल्याकडे ट्रायल बॅलन्स मध्ये बॅलन्स आलेत ते वेगळे वेगळे बॅलन्सेस ट्रान्सफर करतो. त्यातले रिअल आणि पर्सनल अकाउंटचे जे बॅलन्सेस असतात ते कुठे शिफ्ट होतात तर रिअल अँड पर्सनल अकाउंट बॅलन्सेस आर कॅरीड टू द बॅलन्स शीट. रिअल आणि पर्सनल अकाउंट मधले कुठली अकाउंट येतात तर रिअल अकाउंट मध्ये सगळे ॲसेट अकाउंट येतात. सो ऑब्व्हियसली दे विल गो टू द बॅलन्स शीट. आणि दुसरे पर्सनल अकाउंट मध्ये, सो पर्सनल अकाउंट मध्ये पीपल येतात विथ हुम द बिझनेस इज डीलिंग. सो डेटर्स, क्रेडिटर्स हे सगळे असतील. सो ते पण कुठे जाणार आहेत, दे ऑल्सो मूव्ह टू द बॅलन्स शीट. त्याच्यानंतर नॉमिनल अकाउंटचे जे बॅलन्सेस असतात. आता नॉमिनल अकाउंट मध्ये काय येतं, नॉमिनल अकाउंट मध्ये वी हॅव 4 parts. We either have the incomes, expenses, gains, profits किंवा losses. ओके, सो हे पार्ट्स असतात आपल्याकडे. त्यातले आपण काय करतो, एक्सपेन्सेस, लॉसेस जे असतात ते ट्रेडिंग किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जातात आणि इन्कम्स, गेन्स असतात ते कुठे जातात, ट्रेडिंग किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. सो हे जे बॅलन्सेस आहेत ते आपण रिस्पेक्टिव्ह फायनान्शियल स्टेटमेंट्सला ट्रान्सफर करतोय. ह्याला काय म्हणतो आपण, ह्याला आपण क्लोजिंग म्हणतो. ओके, सो इथे अकाउंट्स क्लोज होतात. आता तुम्ही फायनान्शियल स्टेटमेंट्स बनवताना एक इम्पॉर्टंट गोष्ट नोट करायला लागते आपल्याला की यू हॅव द नॉमिनल अकाउंट बॅलन्सेस विच गिव्ह यू द टोटल एक्सपेंडिचर और टोटल एक्सपेन्सेस फॉर द एंटायर इयर. सो इथे इम्पॉर्टंट नोट काय करायचं आहे तुम्हाला, आपण लिहिलंय नॉमिनल अकाउंट्स आर क्लोज्ड अँड द बॅलन्सेस आर ट्रान्सफर्ड. सो इकडे काय होत आहे, ट्रान्सफरिंग होत आहे टू द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा ट्रेडिंग अकाउंट. वेर ॲज जे रिअल अँड पर्सनल अकाउंटचे बॅलन्सेस आहेत दे आर कॅरीड फॉरवर्ड टू द नेक्स्ट इयर. म्हणजे लँड अँड बिल्डिंग आहे, लँड अँड बिल्डिंग ह्या वर्षीसाठी होती, पुढच्या वर्षी परत तुम्ही 0 पासून स्टार्ट कराल का, नाही. सो लँड अँड बिल्डिंग काय होतं, द बॅलन्स ऑफ लँड अँड बिल्डिंग इज ऑलवेज कॅरीड टू. So it is carried forward to the balance sheet because the closing assets of this year, the closing liabilities of this year are going to be the opening assets and opening liabilities of next year. Okay, ह्याच्यात आता तुम्हाला डिफरन्स मी नीट समजावून सांगते. एक्झाम्पल आपण घेऊ रेंटचं. ओके, सो रेंट मध्ये काय झालंय, इज रेंट ऑफ दिस इयर कॅरीड फॉरवर्ड टू नेक्स्ट इयर, नो. या वर्षीचं रेंट आहे ते या वर्षीचं एक्सपेन्स आहे. सो द टोटल हॅज टू बी टेकन अँड इट इज डिरेक्टली ट्रान्सफर्ड टू युअर एक्सपेन्स. ओके, सिमिलरली इन्कम आहे तुमचं, इन्कम तुम्ही गेन केलंय या वर्षी, डू यू नीड टू टेक द टोटल अँड कॅरी इट फॉरवर्ड टू द नेक्स्ट इयर, नो. सो काय होतंय, इन्कम आणि एक्सपेन्सेस म्हणजे नॉमिनल अकाउंटचं काय लिहिलंय त्यांनी बघा, दे आर ट्रान्सफर्ड टू ट्रेडिंग अकाउंट और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके, सो डिफरन्स कळला का, कॅरीड फॉरवर्ड मधला आणि ट्रान्सफर्ड मधला. ट्रान्सफर्ड म्हणजे काय, ह्या इयरचा विषय यावर्षी संपून टाकलाय, बॅलन्सेस ट्रान्सफर झालेत, संपलं. पण कॅरीड फॉरवर्ड म्हणजे काय, ह्या इयरचे क्लोजिंग बॅलन्सेस आर गोइंग टू फॉर्म द ओपनिंग बॅलन्सेस ऑफ नेक्स्ट इयर. सो बॅलन्स शीटचे जे आयटम्स असतात ते काय होतात, दे आर कॅरीड फॉरवर्ड. ओके, नेक्स्ट आता आपण फायनान्शियल स्टेटमेंट्स बनवताना काय काय होतं
तर फर्स्टली आपण पॉइंट घेतलाय की ऍडजस्टिंग एंट्रीज आर पास्ट. ओके, ऍडजस्टिंग एंट्रीज कुठल्या? आपण सम मध्ये बघितलंय फायनल अकाउंट्सच्या तुमच्याकडे ट्रायल बॅलन्स असतो आणि त्याच्या खाली काही ऍडजस्टमेंट्स दिल्या असतात, त्या आधी केलेल्या नाहीयेत. कुठल्या कुठल्या कॉमनली येतात? बॅड डेट्सच्या असतात, आरडीडी असतो, प्रीपेड एक्सपेन्सेस आहेत, इन्कम्स रिसिवेबल आहेत. ओके, आपल्याला आपण जेव्हा बॅच स्टार्ट करतोय तेव्हा स्टुडंटची फी मिळाली आहे. ओके, आपण बॅच अनाउन्स केलेली जानेवारीमध्ये. सो जानेवारीमध्ये आपल्याला स्टुडंटची फी मिळाली, पण आपण बॅच ऍक्च्युली स्टार्ट कधी करणार आहे? इन एप्रिल. सो आपलं ते इन्कम कुठल्या इयरचं आहे? नेक्स्ट इयरचं आहे. ओके, बिकॉज 31 मार्चला इयर क्लोज होतं, 1 एप्रिलला न्यू इयर स्टार्ट होतं. सो आपल्याला 31 मार्चच्या आधी ते इन्कम रिसीव्ह झालंय, पण ऍक्च्युली इट रिलेट्स टू द इयर विच इज गोइंग टू कम फोर्थ, दॅट इज फ्रॉम 1 एप्रिल. सो हे काय झालं? दिस इज इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स. सो हे काय आहे? ह्याची पण आपल्याला काय करायला लागेल? ऍडजस्टमेंट. सो ह्याला सगळ्याला काय म्हणतात? दीज आर ऍडजस्टिंग एंट्रीज. सो या ऍडजस्टिंग एंट्रीज पास होतात. त्याच्यानंतर काय होतं? ट्रान्सफर एंट्रीज आर पास. ट्रान्सफर एंट्रीज मध्ये काय होतं? आपण ड्रॉइंग अकाउंट क्रिएट करतो. ते ड्रॉइंग अकाउंट आपण डिरेक्टली ऍसेट, लायबिलिटी, एक्सपेन्स, इन्कम असं लिहित नाही. काय करतो आपण? त्याचा जो बॅलन्स असतो तो ट्रान्सफर करतो कॅपिटल अकाउंटला. ओके, सो दॅट इज अ ट्रान्सफर एंट्री. सिमिलरली तुमचे बॅड डेट्स असतील, ते तुम्ही कशातनं ऍडजस्ट करता? यू ऍडजस्ट देम फ्रॉम द प्रोव्हिजन which is created earlier, that is reserve for doubtful debts. Okay, so ते bad debts adjust करायचे, ट्रान्सफर करायचे reserve for doubtful debts च्या अकाउंटला. ह्या सगळ्या एंट्रीजला काय म्हणतात? ट्रान्सफर एंट्रीज. अँड लास्टली आपण जर पहिला पॉइंट डिस्कस केला, क्लोजिंग ऑफ अकाउंट. सो काय डिस्कस केलं आपण? नॉमिनल अकाउंटचे बॅलन्सेस कुठे ट्रान्सफर होतात? ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. आणि पर्सनल रिअल अकाउंटचे बॅलन्सेस कुठे ट्रान्सफर होतात? बॅलन्स शीटला. ओके, आता ही फायनान्शियल स्टेटमेंट्स फायनली प्रिपेअर झाली की ती आपल्याला काय करायला लागतात? ती आपल्याला यूज करायला लागतात इन द डिसिजन मेकिंग प्रोसेस बाय द मॅनेजमेंट. ओके, सो हे आपलं रिपोर्टिंगचं फंक्शन कंप्लीट झाल्यानंतर पुढे काय करायला लागतं? त्या फायनान्शियल स्टेटमेंट्सचं अनालिसिस ऑर इंटरप्रिटेशन नीड्स टू बी डन. बट बिफोर दॅट देर इज अ व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप, दॅट इज दीज financial statements need to be audited by the auditor. Audited म्हणजे काय? आठवतेय का टर्म? आपण डिस्कस केलेलं. CA चेक करतो की हॅव यू मेड द प्रॉपर एंट्रीज इन युअर बुक्स ऑफ अकाउंट्स, डू यू हॅव द कॉरेस्पॉन्डिंग डॉक्युमेंट्स, तुम्ही सगळा टॅक्स प्रॉपर कॅल्क्युलेट केलाय की नाही, आर युअर बुक्स ऑफ अकाउंट्स परफेक्ट. हे कोण चेक करतं? चार्टर्ड अकाउंटंट चेक करतो, ऑडिटर चेक करतो आणि त्याच्यानंतर त्याची सर्टिफिकेशन देतो त्या तुमच्या फायनान्शियल स्टेटमेंट्सवर. सो ही हॅज अ स्टॅम्प अँड साइन ऑन दोज फायनान्शियल स्टेटमेंट्स. सो ती फायनान्शियल स्टेटमेंट्सचं जेव्हा ऑडिट होतं, आफ्टर दॅट दे बिकम ऑडिटेड फायनान्शियल स्टेटमेंट्स. एकदा ती ऑडिटेड फायनान्शियल स्टेटमेंट्स बनली की त्याच्यात काय असतं? त्याच्यावर रिलायन्स जास्ती असतो. रिलायन्स जास्ती म्हणजे काय? यू ट्रस्ट द स्टेटमेंट्स मोर वेन दे आर ऑडिटेड बाय अ CA. ओके, सो ह्याचं ऑडिट झाल्यानंतर फायनली मग काय होतं? देन मॅनेजमेंट स्टार्ट्स युझिंग देम ॲज अ बेस फॉर मेकिंग डिसिजन्स फॉर द नेक्स्ट इयर. ओके, सो त्याच्यानंतर चालू होतं त्याच्यावरची पुढची स्टेप, दॅट इज इंटरप्रिटेशन. क्लिअर आहे का? सो रिपोर्टिंग फंक्शन काय काय आहे? ट्रायल बॅलन्स समरायझिंग फंक्शन कंप्लीट झाल्यानंतर वी हॅड द बॅलन्सेस. त्या बॅलन्सेसची आपल्याकडे समरी होती. ते बॅलन्सेस आपण ट्रान्सफर केले इन द फायनान्शियल स्टेटमेंट्स. त्याच्यासाठी कुठल्या एंट्रीज केल्या आपण? क्लोजिंग ऑफ अकाउंट्स केलं, क्लोजिंग एंट्रीज केल्या. त्याच्याच बरोबर ऍडजस्टिंग एंट्रीज केल्या, ज्या ऍडजस्टमेंट्स आधी झाल्या नव्हत्या त्यांच्या एंट्रीज पास केल्या, प्लस ट्रान्सफर एंट्रीज केल्या, म्हणजे जे छोटे अकाउंट्स आहेत जे तसेच्या तसे आपण दाखवत नाही त्यांचे बॅलन्सेस काय केले? ट्रान्सफर करून घेतले कॅपिटल अकाउंटला, आरडीडी अकाउंटला. ओके, so these three things need to be done and finally you get the financial statements. त्या फायनान्शियल स्टेटमेंट्सची व्हॅलिडिटी वाढवायला और त्यांचा इम्पॉर्टन्स इन्क्रीज करायला किंवा त्यांना ट्रस्टवर्दी बनवायला. सो वेन यू हॅव अ साइन and stamp of a CA on the financial statements, they are more reliable. You develop a greater trust on them. Okay, so what is necessary? Auditing of the financial statements is necessary, and finally then they are transferred to the management
for the next function, that is interpretation. Next part which we are going to look at is interpreting. So interpreting किंवा analyzing is very very important for the management. जे आपण फायनान्शियल स्टेटमेंट्स बनवलेत त्याचं इंटरप्रिटेशन किंवा एनालिसिस हे करून व्हॉट डज द मॅनेजमेंट डू? मॅनेजमेंट टेक्स द डिसिजन्स. ओके, सपोज दे हॅड प्लॅन्ड दिस इयर दॅट आर टर्नओव्हर विल रीच से 2 crores. तर या वर्षीची फायनान्शियल स्टेटमेंट्स बघून विल दे चेक की त्यांचा टर्नओव्हर इन्क्रीज झालाय की नाही. ओके, त्यांची फायनान्शियल पोझिशन कशी आहे ते त्यांना बॅलन्स शीट मधनं दिसतं. सो व्हॉट इज दिस? दिस इज द एनालिसिस विच दे आर डुईंग बाय रिफरिंग टू द फायनान्शियल स्टेटमेंट्स विच दे हॅव प्रिपेअर्ड. आता ह्याच्यात ट्रेंड एनालिसिस होतं. ट्रेंड एनालिसिस म्हणजे काय? तुम्ही ग्राफ बघितला असेल, अशी वर जाते लाईन. व्हॉट इज दॅट? दॅट इज ट्रेंड एनालिसिस. हे कसला ट्रेंड आहे? सपोज तुमच्या कंपनीचा फर्स्ट इयर मध्ये सेल्स होते 20 लाख, then they went up to 40 lakh, then they went up to 80 lakh, now they have reached 1.5 crore. So हे सगळं काय झालं? You are studying the trend, the movement of your sales. So this is trend analysis. Similarly cash flow statement बनवलं जातं. Cash flow statement मध्ये काय दिसतं आपल्याला? कॅश आपल्या बिझनेसमध्ये किती आली, आपल्याकडनं किती स्पेंडिंग झाली आहेत, व्हॉट आर द रिसीट्स, व्हॉट आर द पेमेंट्स विच आर डन बाय द बिझनेस ड्युरिंग द इयर. सो ऑल राउंड द इयर आपलं जे कॅश पिक्चर आहे ते आपल्याला कुठून दिसतं? कॅश फ्लो स्टेटमेंट मधून. नेक्स्ट वी हॅव ग्रॉस प्रॉफिट रेशो, नेट प्रॉफिट रेशो, असे रेशोज कॅल्क्युलेट केले जातात. हे काय आहेत? आता ग्रॉस प्रॉफिट रेशो म्हणजे कसा कॅल्क्युलेट केला जाईल? तर ग्रॉस प्रॉफिट इज कम्पेअर्ड विथ द टोटल सेल्स. सो ह्याचा रेशो कसा आहे? सिमिलरली नेट प्रॉफिट इज कम्पेअर्ड विथ द टोटल सेल्स. सो हा कुठला रेशो होतो? नेट प्रॉफिट रेशो. सो ह्या प्रॉफिट रेशोज वरनं काय स्टडी होतं की कंपनीचा परफॉर्मन्स कसा आहे? इज द कंपनी इम्प्रूव्हिंग ऑर इज इट स्टील ॲट अ इट हॅज कम टू अ स्टँड स्टील. हे सगळं अनालाइज कशावरनं केलं जातं? बाय स्टडिंग द वेरियस ट्रेंड्स, बाय स्टडिंग द वेरियस रेशोज. ओके, ह्याच्यात आता एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे ती आपण डिस्कस करू. ओके, मी तुम्हाला इथे एक एक्झाम्पल दिलंय. त्याच्यात काय लिहिलंय? से द प्रॉफिट ऑफ राम इज 1 lakh. त्याचे सेल्स तेव्हा किती होते? त्याचे सेल्स होते 10 lakh. ओके, सो ही हॅड अ प्रॉफिट ऑफ 1 lakh when his sales were 10 lakh. सो खाली प्रॉफिट रेशो आहे, तो प्रॉफिट रेशो काय आहे? त्याचा 10% आहे. ओके, सिमिलरली श्यामचं काय आहे? श्यामचा प्रॉफिट होता 2 lakh. श्यामचे सेल्स होते जेव्हा 25 lakh. ओके, सो व्हॉट इज द केस? दॅट ऑन द सेल्स ऑफ 10 lakh rupees, Ram has earned a profit of 1 lakh rupees. Similarly, on the sales of 25 lakh rupees, Shyam has earned a profit of 2 lakh rupees. तर आपण त्याच्या खाली काय केलंय? We have calculated the profit ratio. So profit ratio of Ram is 10%, whereas profit ratio of Shyam is 8%. Okay? आता ह्याच्यात तुम्ही मला सांगू शकता का की कुणाचा परफॉर्मन्स बेटर आहे? रामचा परफॉर्मन्स बेटर आहे का श्यामचा परफॉर्मन्स बेटर आहे? सांगू शकता का तुम्ही? ट्रायल घ्या, ट्राय करा.
आन्सर्स तुमचे जे आहेत ते चॅट बॉक्स मध्ये, लाईव्ह चॅट मध्ये पुटअप करा. जमतंय का तुम्हाला अनालाइज करायला? राम हॅज अर्न्ड अ प्रॉफिट ऑफ 1 लाख. श्यामचा प्रॉफिट त्याच्यापेक्षा जास्त आहे, 2 लाखचा प्रॉफिट आहे. सो ही हॅज अर्न्ड ग्रेटर मनी, ही हॅज अर्न्ड अ हायर अमाऊंट. सिमिलरली बट रेशो वाईज आपण कम्पेअर करायला गेलं तर काय आहे? रामचा रेशो जो प्रॉफिट रेशो आहे तो आहे 10%, श्यामचा प्रॉफिट रेशो जो आहे तो आहे 8%. ओके, सो सांगा कोणाचं बेटर सिच्युएशन आहे? हु इज अ बेटर बिझनेसमॅन, हु हॅज अर्न और who is at a more who is at a better situation than the other? पटकन सांगा. ओके, सो या एक्झाम्पल मध्ये जी कन्सेप्ट प्ले करते ती कन्सेप्ट आहे प्रॉफिट आणि प्रॉफिटेबिलिटीची. ओके, आपण प्रॉफिट वाईज कम्पेअर केलं तर हु इज इन अ बेटर पोझिशन? श्याम. श्यामचा प्रॉफिट जास्त आहे असं आपण म्हणू. ओके, पण प्रॉफिटेबिलिटी म्हणजे काय? द कंपॅरिझन ऑफ प्रॉफिट टू द सेल्स. आता ह्यातली आयडियल कंपॅरिझन कुठली आहे? इज इट फाईन इफ यू कम्पेअर फ्रॉम द प्रॉफिट और इज इट फाईन इफ यू कम्पेअर फ्रॉम द प्रॉफिटेबिलिटी? तर प्रॉफिटेबिलिटी म्हणजे काय? यू हॅव टू ऑलवेज चेक द रेशो. तुम्हाला 1 लाख आणि 2 लाख प्रॉफिट झालाय ह्याच्यापेक्षा तुम्हाला सेल्स मधनं किती प्रॉफिट झालाय हे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे सपोज तुम्ही रामची केस बघितली तर त्याचं काय आहे? सेल्स किती आहेत त्याचे? 10 लाख रुपीज. त्याच्यात त्याला प्रॉफिट किती झालाय? 1 लाख, विच मीन्स त्याचं एक्सपेंडिचर किती आहे? 9 लाख रुपीज. ओके, सो 90% त्याचे कुठे गेलेत? एक्सपेन्सेस मध्ये, म्हणून त्याला 10% प्रॉफिट झालाय. सिमिलरली तुम्ही श्यामची केस कन्सिडर केली तर त्याला पण आपण जर असं केलं असतं की त्याचे 25 लाख रुपीज सेल्स आहेत, त्याच्यात त्याचं प्रॉफिट किती आहे? 2 लाख, म्हणजे त्यांनी 23 लाख स्पेंड केलेत. कशावर? ऑन द एक्सपेंडिचर. सो त्याचे सेल्स जास्त झालेले, त्याचा प्रॉफिट जास्त झालाय, पण कंपॅरेटिव्ह बेसिसनी ते बरोबर आहे का? त्याची जे पिक्चर दिसतंय ते तर ते नाहीये. ओके, सो वी ऑलवेज नीड टू कम्पेअर द रेशोज. ते रेशो कम्पेअर करून आपल्याला एक्झॅक्टली समजेल की हु इज इन अ बेटर पोझिशन दॅन द अदर. सो इथे आपल्याला क्लिअरली कळतंय की राम जरी त्याचे सेल्स कमी झालेत, प्रॉफिट कमी झालंय, तरी त्याची मॅनेजमेंट, त्याची एफिशियन्सी, त्याची वर्किंग पॅटर्न हा सगळा बरोबर आहे, कारण त्यांनी त्याचे एक्सपेन्सेस रेस्ट्रिक्ट केलेत 90%ला. वेरॅज श्यामचा 8% प्रॉफिट झालाय, म्हणजे त्याचे एक्सपेंडिचरचा रेशो किती असणार? 92%. 100 मधले 92% गेले, 8%च त्याचा प्रॉफिट झालाय. ओके, so we can clearly see that Ram has a higher profitability ratio, so Ram is in a much better position. समजतीये का कन्सेप्ट काय आहे? सो नुसते सेल्स किंवा नुसते प्रॉफिट ह्याचा स्टडी करायचा नाही, तर इंटरप्रिटेशन म्हणजे काय? त्याचे रेशो स्टडी करणं, त्याचं कंपॅरिझन करणं विथ द सेल्स, विथ द ओव्हरऑल सिनॅरिओज अँड देन टेकिंग डिसिजन्स. सो हे अशा टाईपचे क्रुशियल डिसिजन्स कोणाला घ्यायला लागतात? मॅनेजमेंटला. की आता ते या सिच्युएशन मध्ये काय करतील? श्यामला काय एन्श्योर करायला लागेल की त्याला पण जर 10% पर्यंत त्याचा प्रॉफिट रेशो आणायचा असेल तर त्याला त्याचे एक्सपेन्सेस थोडे कमी करायला लागतील. हा काय होईल? हा नेक्स्ट इयर साठी मॅनेजमेंटचा डिसिजन होईल की वी नीड टू रिड्यूस आवर एक्सपेंडिचर, वी नीड टू इन्क्रीज आवर प्रॉफिट रेशो सो दॅट वील बिकम मोर प्रॉफिटेबल. ओके, सो इन दिस सिच्युएशन राम वॉज इन अ मच बेटर पोझिशन. सो दॅट वॉज अबाउट इंटरप्रिटिंग. सो आपण आता सगळी पूर्ण 6 ऍस्पेक्ट्स कव्हर केलेत ऑफ द कन्सेप्ट ऑफ बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. आपण आता एकदा पूर्ण आपली जी कन्सेप्ट होती, जी आपण गेले 3 दिवस बघतोय, वी हॅव बीन स्टडीइंग इट फॉर द पास्ट 3 days. वील जस्ट ब्रश इट अप इन एंटायरिटी. So what was our first concept from where we started? There is a business, profession or vocation. Business म्हणजे काय? Economic activity carried out with a profit motive. Profession म्हणजे काय? Again economic activity carried out with a profit motive, पण त्याच्यात personal, professional skills involved असतात. Lastly, we had vocation, which is a way of life. There are various types of gurus which carry out vocation. Next is we had these business, profession, vocation doing transactions. So transaction म्हणजे काय होतं? Exchange of goods or services
or certain other things for money or money's worth. या ट्रान्झॅक्शन मध्ये आपण परत 3 कन्सेप्ट्स पाहिलेल्या. देर वर कॅश ट्रान्झॅक्शन्स where there was on the spot payment. There were credit transactions where there was a promise to pay at a future date. And lastly, we had barter transactions where actual money was not going in or coming out. काय होत होतं? Something equivalent to money was exchanged. आपण एक्झाम्पल घेतलेलं टीचरचं, डॉक्टरचं. काय झालेलं? टीचरची सर्जरी झालेली 50,000ची. त्या डॉक्टरनी काय केलेलं? डॉक्टरनी पण त्यांच्या मुलाला पाठवलं टू स्टडी विथ द टीचर फॉर द 12th स्टँडर्ड पॅकेज ऑफ 50,000. सो दे एक्सचेंज देअर सर्व्हिसेस विथ इच अदर. मनीचा फ्लो झाला नव्हता. बार्टर ट्रान्झॅक्शन. सिमिलरली आपण एक्झाम्पल घेतलेलं, तुम्ही तुमचे शर्ट्स विकले एका जीन्स मॅन्युफॅक्चररला, त्यांनी तुम्हाला जीन्स दिल्या. काय झालंय? बार्टर. नेक्स्ट, ह्या सगळ्या ट्रान्झॅक्शन्सचं आपल्याला काय करायला लागतं? वी नीड टू एंटर इट इन टू द फंक्शन ऑफ बुक कीपिंग. सो त्याच्यात पहिले काय करायला लागतं? क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन म्हणजे क्रिएशन ऑफ ग्रुप्स. सो आपण जे क्लासिफिकेशन केलेलं त्याच्यात आपण काय बघितलेलं? वी हॅड क्रिएटेड 14 ग्रुप्स. 14 ग्रुप्स कुठले कुठले क्रिएटेड होते? पहिले ग्रुप्स क्रिएटेड होते 2, डायरेक्ट इन्कम्स, डायरेक्ट एक्सपेन्सेस. त्याच्यानंतर 4चा सेट होता इनडायरेक्ट इन्कम्स, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, प्रॉफिट्स आणि लॉसेस. त्याच्यानंतर परत 4चा सेट होता जो लायबिलिटी साइडला जातो, दॅट वॉज कॅपिटल. नेक्स्ट वी हॅड लॉंग टर्म डेट्स. आफ्टर दॅट वी हॅड करंट लायबिलिटीज अँड लास्टली वी हॅड प्रोव्हिजन्स. त्याच्यानंतर आपल्याकडे 4 ग्रुप्स होते जे ऍसेट साइडला ट्रान्सफर होतात. त्याच्यामध्ये काय काय होतं आपल्याकडे? वी हॅड फर्स्टली फिक्स्ड ऍसेट्स, देन वी हॅड करंट ऍसेट्स, देन वी हॅड इन्व्हेस्टमेंट्स आणि लास्टली वी हॅड लोन्स अँड ऍडव्हान्सेस. ओके, सो दिस वॉज ऑल अबाउट द 14 ग्रुप्स. त्या ग्रुप्सच्या मध्ये आत काय क्रिएट होतात? वी क्रिएट द व्हेरियस अकाउंट्स आणि त्या अकाउंट्सचे बॅलन्सेस फायनली ट्रान्सफर होतात फायनान्शियल स्टेटमेंट्स मध्ये. नेक्स्ट, त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागतं? क्लासिफाईंगच्या पुढची स्टेप, वी हॅव कलेक्शन ऑफ डेटा. कलेक्शन ऑफ डेटा मध्ये आपण काय करत होतो? वेगळी सोर्स डॉक्युमेंट्स ज्याच्या बेसिसवर ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे आहेत ती कलेक्ट करत होतो, सो दॅट आपण ती बेस म्हणून, एव्हिडन्स म्हणून यूज करू शकतो व्हाईल रेकॉर्डिंग. Next step was recording of transactions. Recording was divided into 2 parts. First was entering into the journal. Next is posting to the ledger. ते ledger posting झालं की ledger accounts balance होतात and finally we get the trial balance. Trial balance च्या प्रोसेसला काय म्हणतात? That is called as summarizing. Summarizing च्या पुढे आपण आता बघितलंय की काय होतं? समरायझिंग नंतर वी डू द रिपोर्टिंग. रिपोर्टिंग कसं होतं? इन द फायनान्शियल स्टेटमेंट्स. आणि त्या रिपोर्टिंगच्या बेसिसवर, त्या फायनान्शियल स्टेटमेंट्सच्या बेसिसवर मॅनेजमेंट काय करतं? मॅनेजमेंट डज इट्स इंटरप्रिटेशन. सो फायनली वी हॅव रीच्ड द एंड पॉइंट ऑफ द इंट्रोडक्टरी पार्ट अँड नाव दिस इज द स्टार्टिंग पॉइंट ऑफ युअर सिलेबस ऑफ नेक्स्ट इयर. सो ही जी फायनान्शियल स्टेटमेंट्स आहेत ती कशी प्रिपेअर करायची? Trading account, profit and loss account, balance sheet, that concept is totally involved in your first lesson of 12th standard HSC board. So आपला जो first lesson आहे related to final accounts तो आपण start करणार आहे from the next lecture. Till then तुम्हाला काही doubts येत असतील तर continue to revisit the previous lectures. मागची जी आपली lectures झाली आहेत ती तुम्ही बघत राहू शकता. परत एकदा व्ह्यू करा. जर कुठल्या पॉइंट मिस आउट झाला असेल, कुठल्या पॉइंट मध्ये डाऊट आला असेल तर. आता रिव्हिजन जशी केली ती तुम्हाला जर नीट आठवली असेल तर युअर ओके. जर नसेल आठवली तर ज्या लेक्चर मधला जो पॉइंट नाही कळत आहे तो रिव्हिजिट करा आणि परत एकदा बघा. ओके, सो यू नीड टू कीप ऑन ब्रशिंग अप वॉट एव्हर वी हॅव डिस्कस्ड. सो नाव वील बी कंटिन्युइंग विथ द फर्स्ट चॅप्टर फ्रॉम द नेक्स्ट लेक्चर. तुम्हाला आतापर्यंत जेवढ्या कन्सेप्ट झाल्यात ह्या चार्टमध्ये कम्प्लिटली तुम्हाला अॅनलाइज होत आहे की आपण आतापर्यंत काय काय कव्हर केलंय ते. सो तुम्हाला ह्याच्यात कुठलेही डाऊट्स असतील, कुठल्याही डिफिकल्टीज असतील तर तुम्ही हे नेक्स्ट लेक्चरच्या आधी सगळ्या कम्युनिकेट करून सगळ्या सॉर्ट आउट करून घ्या. ओके, नेक्स्ट लेक्चर आपलं जे असणार आहे, सो टुडे इज फ्रायडे, आवर नेक्स्ट लेक्चर विल बी ऑन मंडे. सो सॅटर्डे संडे वी वोंट हॅव अ लेक्चर. Next lecture directly upload होईल on Monday. So 2 days you have a break.
टू अगेन गो थ्रू ऑल द कन्सेप्ट. काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही क्लिअर करून घेऊ शकता. ओके. अगेन आय रिक्वेस्ट यू, ज्यांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नाहीये चॅनल किंवा इंस्टाग्रामचं ज्यांनी पेज अजूनपर्यंत फॉलो नाही केलंय, प्लीज फॉलो द बेहरे क्लासेस पेज ऑन इंस्टाग्राम. त्याच्यावर आपण वीकेंडमध्ये कधीतरी एकदा लाईव्ह सेशन वगैरे पण होस्ट करू शकतो फॉर रिवायझिंग ऑर फॉर द डाऊट सेशन. सो कीप फॉलोइंग इंस्टाग्राम, किंवा तिथे तुम्हाला काही अपडेट्स मिळतील अबाउट द नेक्स्ट लेक्चर्स. So follow the Instagram page of Behre Classes and subscribe to the channel, subscribe to the YouTube channel. Like the video if you have liked it. And if you have any doubts again, tumhi vicharu shakta, you can keep discussing it. Okay, so that was all for today's session. Thank you and have a good day. Enjoy your weekend. See you on Monday. Thank you.